आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे। येत्या 10 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पटेल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचा तिसरा पर्याय देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती नावानं तिसरी आघाडी स्थापन करणाऱ्या बच्चू कडूंना हा मोठा धक्का मानला जातोय। बच्चू कडूंनी आपल्या विरोधात बंडाचं निशाण फडकावल्याचं लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी त्यांचा आमदार गळाला लावून त्यांना अमरावती जिल्ह्यातच घुटमळत ठेवण्याची चाल खेळली आहे। बच्चू कडूंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करणारे आमदार राजकुमार पटेल आहेत तरी कोण आणि पटेल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यातली कशी बदलू शकतात राजकीय समीकरण पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। प्रहारवर बाणाचा वार, बच्चू कडू करणार पलटवार। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सुरुवातीला बच्चू कडूंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करणारे आमदार राजकुमार पटेल कोण आहेत हे पाहू आणि मग बच्चू कडू, प्रहार आणि त्यांची तिसरी आघाडी यावर या घटनेचा काय परिणाम होऊ शकतो हे देखील लक्षात घेऊ। विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांनी 1995 मध्ये पहिली निवडणूक बहुजन समाज पक्ष म्हणजे बसप कडून लढवली, पण भाजपच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला। पराभवानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 1999च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून पहिल्यांदा ते आमदार बनले। पुढे 2004 मध्ये ते भाजपच्याच तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले। 2009 मध्ये मात्र काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला। पराभवानंतर त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलला, भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि 2014ची निवडणूक लढवली, पण या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला। मग त्यांनी तिसऱ्यांदा पक्ष बदलला आणि बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश करून 2019ची निवडणूक लढवली। या निवडणुकीत मात्र त्यांनी भाजप उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला आणि आमदारकीची हॅट्रिक साधली। आता मात्र राजकुमार पटेल पुन्हा एकदा पक्ष बदलणार आहेत। येत्या 10 ऑक्टोबर रोजी ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभा मतदारसंघावर 1990 पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं, मात्र 1995 पासून पुढे 2004 पर्यंत मेळघाटात भाजपचं कमळ फुललं। 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस तर 2014 मध्ये तिथल्या मतदारांनी भाजपला साथ दिली। 2019 मध्ये मात्र बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचा पहिला उमेदवार आमदार झाला आणि ते म्हणजे राजकुमार पटेल। आता मात्र राजकुमार पटेल पुन्हा एकदा पक्ष बदलतायत। त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातमीला शिवसेना नेते माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी देखील दुजोरा दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझं बोलणं झालंय, ते तुमच्या कानावर टाकण्यासाठी तुम्हाला आज बोलावलंय। एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळूच शकत नाही। काही लोक म्हणतील हा राजकुमार पार्टी बदलण्यात माहिर आहे, पण विकासासाठी जावं लागतं। पक्ष नाही बदलला तर माझा पगार मला मिळतोच, आधी 60 होता तो आता 70 झालाय। 10 ऑक्टोबर रोजी मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असं राजकुमार पटेल आपल्या कार्यकर्त्यांना बैठकीत सांगत होते। म्हणजे राजकुमार पटेल यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावर बच्चू कडू यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ असतो, त्यामुळे ते गेले असतील त्याची आम्हाला काही पर्वा नाही। त्यांनी जिथं जातील तिथं सुखानं राहावं, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपला आमदार फोडणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही त्यांनी इशारा दिलाय। एकनाथ शिंदे यांनी आम्हाला जो घाव दिलाय त्या बदल्यात आम्ही शिंदेंना हजारो घाव देऊ। त्यांनी एक खेळी खेळली तर आम्ही 10 खेळ्या खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू। राजकुमार पटेल यांच्यासोबत मैत्री कायम ठेवून आमचा उमेदवार मेळघाटात उभा करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला। एकूणच काय तर आता मेळघाट मतदारसंघात बच्चू कडू यांना राजकुमार पटेल यांच्या समोरच आपल्या तिसऱ्या आघाडीचा उमेदवार उभा करावा लागणार आहे। बच्चू कडू यांना त्यांच्याच अमरावती जिल्ह्यात अडकवून ठेवण्याची ही मुख्यमंत्र्यांची खेळी यशस्वी होणार की बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना जशास तसं उत्तर देणार हे येणारा काळच ठरवणार। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.